अशी एक लग्नगाठ भाग 65. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले श्रेयसच्या घरात आनंदी आनंद पसरला होता. बाळाच्या येण्याच्या चाहुलीने सगळेच आनंदित झाले होते. तर आता पुढे सीमाच्या प्रेग्नन्सीचा 9वा महिना चालू होता. तिचे पाय सुजलेले असायचे, चालता यायचं नाही, म्हणून ती रूममध्ये आरामच करायची. ती झोपली म्हणजे तिला भास व्हायचा कोणीतरी आपल्या पायाची मालिश करून देत आहे. तिला वाटायचं श्रेयस असेल. ती झोपेत बोलायची, नको श्रेयस, माझ्या पायाला हात लावू नका. पण तिला काहीच उत्तर मिळायचं नाही. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करायची, पण डोळेही उघडायचे नाहीत. ती झोपेतून जागी झाल्यानंतर श्रेयसला सांगायची, अहो प्लीज माझ्या पायाला हात लावत जाऊ नका ना. मी तुम्हाला मनाई करते, पण माझे डोळेच उघडत नाही तेव्हा. श्रेयस बोलायचा, अगं मी केव्हापासून तुझ्या पायांना हात लावला आणि मालिश केली? मी झोपेत असते तेव्हा. जागेपणी मी तुम्हाला करू देणार नाही, म्हणून तुम्ही झोपेत असताना माझ्या पायाची मालिश करतात. मला नाही आवडत तुमचं माझ्या पायाला स्पर्श करणं. श्रेयस बोलायचा, अगं काही पण काय बोलतेस? मी तुझ्या पायांना स्पर्श कधीच केला नाही. तुला केव्हा वाटलं तसं? दुपारी 3च्या सुमाराला सीमा बोलली, अगं मी दुपारी 12 वाजता जेवायला घरी येतो, तेव्हा आपण सगळेजण जेवतो आणि मी माझ्या कामाला जातो आणि तू रूममध्ये झोपायला जाते. मग 3 वाजता अजून कुठून घरी येणार मी? कदाचित आई रखमाला करायला लावत असणार, नाहीतर तू भर झोपेत असते ना, तुला भास होत असणार. नीताताईंनाही प्रश्न पडला की ही असं का सांगते आहे. दुसऱ्या दिवशी 12 वाजेच्या सुमारास श्रेयस जेवायला आला. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर श्रेयस निघून गेला. सीमा झोपायला तिच्या रूममध्ये गेली. तिची पहिलीच प्रेग्नेन्सी असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. नीताताईंनी रखमाबाईसाठी भांडी जमा केलीत आणि नीताताई जरा सोप्यावर लोळल्या. इतक्यात त्यांना काहीतरी आठवण झाली आणि त्या रखमाला म्हणाल्या, अगं रखमा, त्या सीमाच्या रूममधून काल भांडी तशीच राहिली आहेत, ती घेऊन ये घासण्यासाठी आणि तिचे कपडेही घेऊन ये धुवायला. हां बाईसाहेब, रखमा म्हणाली. रखमा श्रेयसच्या रूमकडे कपडे भांडी वगैरे घेण्यासाठी गेली आणि तिकडून ओरडतच आली. नीताताई तिच्या ओरडण्याचे एकदम चमकून गेल्या. अगं रखमा, काय झालं सांग ना. रखमा घाबरतच म्हणाली, सीमाताई झोपली आहे आणि आणि तिच्याने धड बोलले जात नव्हते. नीताताई म्हणाले, अगं काय झालं सांग ना मला. तू खाली बस अगोदर, पाणी वगैरे पी. नीताताईने तिला पाण्याचा ग्लास भरून दिला. तिने गटागटा अख्खा ग्लास घशात ओतला. मग सांगू लागली, बाईसाहेब आतमध्ये आतमध्ये. बोलताना ती सीमाच्या रूमकडे पाहू लागली. नीताताई कंटाळली. रागाने म्हणाली, अगं माझी आई, पुढे बोल ना काहीतरी. बाईसाहेब सीमाताईच्या खोलीमध्ये त्यांच्या पायांना मालिश करत होती, रखमा बोलली. नीताताई म्हणाल्या, अगं बाई कोण करत होती? तृप्तीताई, रखमा म्हणाली. नीताताई म्हणाली, काय? अगदी आश्चर्याने आणि अविश्वासाने बोलली, अगं तुला काहीतरी भास झाला. काही पण वेड्यासारखं सांगू नकोस. ती बिचारी गेली तिच्या मार्गाला लागून, तिच्या आठवणीत आम्हाला सोडून. असं म्हणत नीताताईंनी डोळ्यात आलेले अश्रू पुसले. त्यांचे मन सुनेच्या आठवणींनी भरून आले होते. रखमा म्हणाली, अव ताई, म्या खोटं कशा परीस बोलू? तुम्ही चला तुमच्या डोळ्यांसरी पाहून घ्या. नीताताई कंटाळतच उठली. अगं काय गं, तूच काही पण उगाच काही मनात डोक्यात भरून ठेवते. असं म्हणून दोघेही सीमाच्या रूमकडे गेल्या. रखमा पुढे जायला तयार नव्हती. नीताताई खोलीमध्ये घुसली. सीमा शांत झोपली होती. त्या रखमाला म्हणाल्या, बघ गं बाई रखमी, कुठं तुला तृप्ती दिसते? तृप्तीच्या फोटोकडे बघून तुला भास झाला असेल. आणि माझी तृप्ती खूप गोड स्वभावाची होती. तुलासुद्धा रखमा मावशी मावशी म्हणून तुझ्याशी किती गप्पा मारायची, म्हणूनच तुला नक्की भास झाला. रखमासुद्धा इमोशनल झाली व म्हणाली, खरंच ताई, तृप्तीताई माझी मालकीण आहे असं मला कधी वाटलंच नाही. माझ्या पोटच्या पोरीसारखीच वाटायची मला. जसं आपल्याला आवडतं तसं चांगले लोक देवालाही आवडतात ताई. म्हणूनच तृप्तीताईला देवाने आपल्यापासून हिरावून नेलं. रखमाने पटापट काम करून घरी निघून गेली. संध्याकाळी श्रेयस घरी आला. रात्रीचे जेवण घेण्यासाठी सगळे डायनिंग टेबलभोवती एकत्र बसले. श्रेयस सीमाला म्हणाला, काय सीमा, तब्येत बरी आहे ना आता? सीमा म्हणाली, हो, 2 दिवसापासून तुम्ही नाही पण रखमा माझ्या पायाची मालिश करत आहे, त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं.
आणि पाय जडपण होत नाहीत. बघा पायाची सूज सुद्धा उतरली. नीताताईने कान टवकारले. तिने रखमाला आरोळी मारली. विचारले, रखमा, तू सीमाच्या पायाची मालिश करते? रखमा म्हणाली, नाही ताईसाहेब, जर सांगितलं असतं तर करून दिली असती म्या. माऱ्या पोरीवाणी आहे, काय झालं केलं तर? नीताताईने परत विचारलं, एकदाही केलेलं नाही का तू? रखमा म्हणाली, नाही ताई, एकदाही नाही केली म्या सीमाच्या पायाची मालिश. म्या का म्हणून खोटं बोलू? पर म्या तुम्हासनी दुपारी सांगत होती ना. तेवढ्यात नीताताईंना तिला डोळे वटारले. तिचं बोलणं तिथेच थांबवलं. नीताताईने तिला सांगितले, जा तुझी कामं कर. नीताताई सीमाला म्हणाली, जाऊ दे, काही नाही ग, अशा अवस्थेत होतात काही भास. मात्र या घटनेनंतर नीताताईच्या मनात शंका आली होती. सीमा सांगते, माझे पायाची कुणीतरी मालिश करतं, आणि रखमाने सांगितले की मी तृप्तीला सीमाच्या पायाची मालिश करताना पाहिले. दोघांचं नक्की खरं आहे. माझ्या तृप्तीला बाळ पाहिजे होतं. ती अपूर्ण स्वप्न घेऊन गेली. म्हणून बाळ सुखरूप जन्माला यावं म्हणून बाळाच्या आईची सेवा करायला तिचा आत्मा स्वतः आला होता. पण श्रेयस उच्च शिक्षित, आत्ताचा मुलगा, त्याने विश्वास ठेवला नसता आणि सीमाला उगाच भीती वाटली असती म्हणून तिने सगळ्यांसमोर काहीच सांगितलं नाही. श्रावण महिना सुरू होता. रंगपंचमी संपली होती. बाहेर 2 दिवसापासून लगातार पावसाची झडी सुरू होती. बाहेरसुद्धा जाता येत नव्हतं, एवढा पाऊस पडत होता. डबके, नाली, छोटे मोठे झरे फुल्ल भरलेली होती. जिकडे तिकडे रस्त्यावर पाणी वाहत होता. जास्त पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन शहरातील लाईटसुद्धा गेली होती. जिकडे तिकडे अंधार दिसत होता. वाहनांची गर्दीही खूपच कमी होती. 1-2 वाहन नजरेस येत होतं. अशातच सीमाला अस्वस्थ वाटू लागलं. तिच्या पोटात प्रेग्नन्सीच्या कळा सुरू झाल्या. लाईट गेली, पण घरात जनरेटर असल्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम सुटला होता. पण श्रेयस डॉक्टरला घेण्यासाठी बाहेर जाण्यासाठी धडपडत होता. पण पावसाचा जोर एवढा होता की बाहेर पडणं अगदी अशक्य होतं. काय करावे काहीच सुचत नव्हते. सीमाची तब्येत बिघडत चालली होती. मोबाईल नेटवर्क पण बंद होतं. कोणाला कालही करता येत नव्हता. नीताताई आणि श्रेयस खूप घाबरले होते. सीमाच्या वेदना बघवत नव्हत्या. दररोज रखमाबाई नीताताईच्या मदतीला म्हणून बंगल्यावरच थांबायच्या. पण संध्याकाळी जेव्हा सीमाची तब्येत बरी होती तेव्हा रखमाबाई म्हणाली होती, ताई, आमच्या वस्तीत लाईट गेली हाय, तरणीसाठी पोरी घरात एकटी हाय, म्या आजच्या दिवस घरीच थांबते. असं म्हणून तीही आज नव्हती. श्रेयस म्हणाला, आई, ते काही नाही, मी पावसात का होईना पण गाडी घेऊन जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो. नीताताई म्हणाल्या, अरे, एवढ्या तुफानमध्ये कुठला डॉक्टर येणार स्वतःचा जीव धोक्यात घालून? बाहेर रस्त्यावर सुद्धा पाणी साचले आहे, गाडी चालवता येणार नाही. श्रेयस म्हणाला, अगं आई, मग सीमाला असंच सोडून देऊ का? काहीतरी तर करावंच लागेल ना. श्रेयस बळजबरी जाऊ लागला. दारापर्यंत पोचला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दोघं मायलेकांनी एकमेकांकडे बघितलं. ह्या एवढ्या तुफानमध्ये कोण आलं असेल म्हणून. त्यांनी काचेतून आत बाहेर पाहिले तर डॉक्टर आणि सोबत एक नर्स उभे होते. बंगल्याचा पहारेकरी डॉक्टरसोबत दारात उभा होता. म्हणून श्रेयसने दार उघडले. पहारेकरी म्हणाला, साहेब, हे डॉक्टर शिंदे, मी ओळखतो ह्यांना म्हणून सोबतच घेऊन आलो. दारापर्यंत तुम्हाला कॉल केला मी, पण तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम येत होता म्हणून यावं लागलं. असं म्हणून तो निघून गेला. पण डॉक्टर मात्र इकडे तिकडे पाहत होता. श्रेयसाने नीताताईंनाही नवल वाटले. श्रेयसने डॉक्टरांना नमस्कार केला आणि पुढे काही विचारणार इतक्यात सीमाच्या आरोळ्या ऐकू येत होत्या. तिला जास्तच त्रास होत होता म्हणून कुठलाच विचार न करता ते अगोदर सीमाकडे गेले. एवढ्या पावसात डॉक्टर आणि आले कसे? कोणी सांगितलं त्यांना? कोणी त्यांना निरोप दिला? काय आहे हे सगळे गोड बंगाल हे पाहूया पुढच्या भागात.